तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात पूर्ण मुंबईतच मराठी समर्थनात काही पोस्टर लागलेले आहेत, ज्याच्यावरती प्रामुख्यानं मुंबई तुटली जाते अशा पद्धतीचे आशय आहेत. नाही, हे पोस्टर लागलेत हे आता तुमच्या माध्यमातून मला समजलं आहे. पण असे पोस्टर जर मराठी माणूस समोर येऊन लावत असेल तर त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना आभारही मानतो आम्ही. एकीकडे पाहिलं तर या पोस्टरवरून मोठी चर्चा आहे, कारण त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते राज ठाकरे यांच्या भाषणामधलं एक विधान त्याप्रमाणे लिहिण्यात आलं, ते स्लोगन देण्यात आलेलं आहे. नाही, अगदी अगदी मान्य आहे, परंतु हे कोणी उचलू शकतं ना. जर राज ठाकरे साहेबांची अनेक भाषणं जी आहेत ती मराठी माणसांना उद्देशूनच असतात आणि मला वाटतं मराठी माणूस एकवटला पाहिजे या भूमिकेतूनच ते आत्तापर्यंत त्यांनी अनेक भाषणं केलेली आहेत. तर ते कोणीही मराठी माणूस उचलू शकतो आणि जर हे त्यांची भूमिका आहे किंवा त्यांचं मत आहे हे जर त्यांना पटत असेल म्हणून त्यांनी ते उचलून अशा पद्धतीचा काही उपक्रम हाती घेतला असेल तर नक्कीच ते स्वागतार्ह आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर येऊ घातल्यात आणि त्यावेळी हा फलक लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल मराठी माणसा, ही शेवटची संधी आणि ही शेवटची संधी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. नाही, मग ते मध्यंतरी कोणीतरी एक कॅम्पेन चालवली होती, देवा भाऊ आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. मग ते कशासाठी होतं? तर जर मराठी माणूस एकत्र येऊन एकमेकांना साथ घालत असेल, आव्हान करत असेल की आपण एकत्र यायला हवं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपली शेवटची संधी आहे, असा जर पद्धतीच्या भावना जर मराठी माणसांमध्ये असतील तर त्यात वाईट काय आहे? आणि निवडणुकीच्या तोंडावर साधारण भारतीय राजकारण जे असतं किंवा समाजकारण आहे हे निवडणुकीच्याच भोवती फिरत असतं ना. तर निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी लागल्या तर त्यात गैर काय आहे? कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच आपण लोकशाहीमध्ये आपली जी काही मतं आहेत किंवा आपला जो काही लोकशाहीच्या मार्गाने आपण जेव्हा मतदानाच्या माध्यमातून एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या उमेदवारांना निवडून देतो, तोच प्रतिनिधी त्यांचं प्रतिनिधित्व सभागृहात करत असतो. तर निवडणुकीच्या तोंडावर असं एक मराठी माणसाने एकवटत असेल आणि अशा काही उपक्रम भागवत असेल तर त्यात गैर काय आहे? पण मात्र बघितलं तर आपण की एकीकडे मनसेने लावल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून जे भाजप आणि महायुतीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टी? हे बघा, जर मराठी माणूस एकत्र येत असेल, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, एकत्र येत असेल आणि मुंबईसाठी एकत्र येत असेल तर ते स्वागतार्ह आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना त्यांचे आभार देखील मानतो. सर, आपण जर बघितलं तर आता आठवले देखील असं म्हणतायत की मराठीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने दोन्ही भाऊ आता एकत्र आले, राज ठाकरे सातत्याने मराठीवर बोलत असतात, मात्र त्याच वेळेला जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्यावर परप्रांतीयांवर हल्लाबोल देखील चढवत असतात. तर त्याचा कुठेतरी फटका ठाकरे गटाला बसेल असं आठवले आता म्हणतात. हे त्यांनी मला वाटतं स्वप्नात विधान केलेलं आहे. जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि दोन्ही बंधूंना मराठी माणसांची मतं मिळत असतील, हे मागील अनेक निवडणुकीच्या आकडेवारीवरून दिसतं आहे की मराठी माणसांची मतं ही दोन ठाकरे बंधूंना अधिक प्रमाणात मिळतात. जर दोघं एकत्र येत असतील तर त्याची गोळाबेरीज केली तर त्याचा नक्कीच फायदा दोन्ही बंधूंना होईल ना. त्यामुळे एवढं साधं गणित जर त्यांना कळत नसेल, हे केंद्रातले मंत्री असून, तर आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे जे बोर्ड आहे ते ठाकरे गटांनी लावलेले वाटतात म्हणजे? नाही, मला नाही वाटत. सर, एकीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही तयारी करत असताना दुसरीकडे भाजप तुमच्या पक्षातले किंवा मग मित्र पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना फोडताना पाहायला मिळतं. तेजस्वी घोषाळकर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात. भाजपचा मूळ कार्यकर्ता जो आहे, मला वाटतं मी 88 पासून विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे. अनेक ABVPचे कार्यकर्ते किंवा भाजपचे जुने कार्यकर्ते हे माझे अगदी जवळचे मित्र आहेत. तो कार्यकर्ता जो जुना आहे तो कुठे दिसतो का हो प्रवाहात? भाजपच्या आता 2014 पासून सगळे बाहेरच्या पक्षातूनच आयात केलेले सगळे हे जे रेडीमेड लीडर आहेत यांना घेऊनच भाजप निवडणुका लढवत आहे ना. तर त्यातमध्ये नवीन काय आहे? सर, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शहरामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या एकत्र येण्यावरती रविवारी अनौपचारिक बैठक झाली होती. त्या अनुषंगाने आज सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यामध्ये मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरती चर्चा होईल. हे बघा, कुठल्या पक्षाने कोणत्या पक्षाबरोबर जावं
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाच्या दारात गेलेलं नाही आहे. जर त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला योग्य वाटेल ती भूमिका तो पक्षाचा प्रमुख योग्य वेळेला घेत असतो. त्याप्रमाणे जर तशी भूमिका त्या त्या पक्षाची लोक घेत असतील तर आम्ही त्याचं अभिनंदन करतो किंवा त्यांचं स्वागत करतो.